सकाळपासून काही खाल्लं नाही पिलं नाही आणि आता 4 मजले चढली. काय यार दीपू अच्छा डायमंड रिंग कसं कसं एक पप्पी तर बनती. हे हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आज परत आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज आहे करवा चौथ आणि प्रतिभाने माझ्यासाठी उपवास ठेवला आहे. तिने काल रात्री 12 वाजल्यापासून काहीच खाल्लं नाहीये पिलं नाहीये आणि आता वाजलेत 10:30 आणि अजून सुद्धा मुहूर्त आलं नाहीये. ते सगळं काय असेल पूजा वगैरे करून तिने उपवास सोडवला. खरं सांगू गाईज तर खूप जास्त प्राऊड फील करतोय मी तिच्यावर, कारण विचार करा सोपं नाहीये. 24 तास झाले जवळजवळ तिने काय खाल्लं नाहीये, खाणं सोडा साधं पाणी सुद्धा पिलं नाही. रात्री 12 वाजता तुम्ही रिसेंट ब्लॉग पाहिला असेल मेहंदी काढताना तिला मी पाणी पाजलो तर तेच आणि काही नाही. सो सकाळपासून मी थोडा बिझी होतो, दुकानावर आलो मग परत घरी गेलो. घरी जेव्हा गेलतो 12-1 वाजता प्रतिभाची अवस्था थोडी खराब होती. म्हणजे मम्मी तिला म्हणली की बाळा तू झोप आराम कर कारण तुझ्याकडनं काय होणार नाही काम वगैरे, कारण काहीच ताकद नाही. आणि पहिल्यांदा असं आहे ना की आमच्या म्हणजे मारवाडीत किंवा असं असेल ते करावं लागतं करवा चौथ. तिचा पहिला करवा चौथ आहे म्हणून तिने पण मनापासून पाळलं आणि गाईज मला खूप जास्त प्राऊड आहे तिच्यावर, कारण हे खरंच सोपं नाही. ऑनेस्टली खूप जास्त मी तिच्यावर प्राऊड आहे आणि मी तिच्यासाठी हा करवा चौथ एवढा स्पेशल केलाय ना. का केलंय ते तुम्हाला ब्लॉग लास्ट पर्यंत बघायला लागणार आहे, कारण तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत मी काय केलंय. रिसेंटली बर्थडे झाला, बर्थडेचा ब्लॉग पाहिला कालचा. आता हिंट देतोय तुम्हाला, ह्या ब्लॉग मध्ये पण तिच्यासाठी खूप मी एक गोष्ट स्पेशल केली. ती स्पेशल गोष्ट काय त्यासाठी तुम्हाला मागचा ब्लॉग बघायला लागणार, कारण त्यात लास्ट मध्ये तिने मला एक गोष्ट सांगितली, मी असा पॉज घेतला होता. तर हा करवा चौथ मला तिच्यासाठी खूप जास्त स्पेशल करायचा आहे. तर तुम्ही पुढे पुढे बघत राहा. एक चला हिंट काय तुम्हाला सांगतो की तिला एक छोटस गिफ्ट घेतलंय मी करवा चौथचं. ते गिफ्ट काय असणार आहे त्यासाठी तुम्हाला ब्लॉग लास्ट पर्यंत बघावा लागणार. आणि गाईज परत एकदा सांगतोय, फक्त एवढं भारी प्रेम देताय तुम्ही, ब्लॉग बघताय, मला एक रिक्वेस्ट आहे हात जोडून, आत्ताच्या आत्ता खाली बघा लाईकचा बटन आहे ते लाईक करा, कमेंट तुम्ही लास्टला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझं कळतच नाही मला की कधी 100K वगैरे होईल. सो स्टे ट्यून्ड आणि ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघा. तर आज आहे करवा चौथ आणि मी खूप एक्साइटेड आहे याच्यासाठी, कारण मागची माझी तीज पण मिस झाली होती आणि आपल्या मराठी फॅमिलीमध्ये करवा चौथ नसतं, पण इकडे आहे मारवाडी फॅमिलीमध्ये आली आहे मी आता. मारवाडी सून झाली आहे. तर मग करवा चौथ मला म्हणजे हे आवडीने सगळं मी करतेय. काल एवढी मेहंदी काढली आहे, आउटफिट वगैरे सगळं, ड्रेस सगळं रेडी आहे माझं हे. तर आज काल रात्री 12च्या नंतर मी पाणीही पिलेलं नाहीये, ना काही खायचंय ना पाणी प्यायचंय. आणि आता किती वाजले ते 8:20 झाले ते. ठीक आहे, म्हणजे मी पहिल्यांदा असं होते. नाही तर घरी माझं असं व्हायचं की भाई उपवास नाही, माझ्याकडनं नाही होऊ शकत, म्हणजे कधीतरी पण ते पण खिचडी हे ते खाऊन, पण पहिल्यांदा असा उपवास केलाय की पाणी नाही प्यायचे वगैरे आहे. तर हालत थोडीशी खराब आहे, पण माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला ते नाही दिसणार आहे कारण मी ठरवलंय की मी नाही दाखवणार आहे. ठीक आहे, तर हालत थोडीशी खराब आहे, पण असं अंगातनं थरकाप होतं माझा आतून, जरा पाणी नाहीये त्याच्यामुळे. त्यात मला खोकल्यामुळे माझ्या घशाला कोरड पडतीये सारखी. सो आता मला तयारी करायची, अजून माझं काहीच आवरलं नाहीये, मला पूजा मांडायची आणि मी माझी पहिलं जे करवा चौथ आहे ते कसं सेलिब्रेट करतेय काय, मला हे सगळं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं आहे, तुम्हाला दाखवायचं आहे. तर मी आता तयारीला लागते, पूजा वगैरे करायची. फास्ट है, फास्ट के दिन क्या क्या करू, मैं खोल सकती हूँ ना. असं माझं मी पसारा दाखवू का कसं ठेवलाय तो. नहीं ठीक से तो रखा है, कहाँ पसारा है. ठीक से तो रखा है. साड़ी लेहंगा कुठे, साड़ी नहीं है ये साड़ियाज है. मी खूप 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 जास्त खुश आहे, खूप जास्त खुश आहे. कारण सांगू का, कारण आज प्रतिभा खूप वेगळी दिसणार आहे. तिने एक वेगळा आउटफिट घातलाय. राजस्थानी मुली जे असतात ना घागरावर असं ते असतं, मला गाईज खरं माहित नाही की काय बोलतात त्या गोष्टीला. घागरा वगैरे घातलाय त्यांनी, तुमची टिपिकल मराठी
मुलगी आज मारवाडी होणार आहे, राजस्थानी लुक तिने केलाय, तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉग पुढे बघावा लागणार आहे आणि मी खूप जास्त खुश आहे. सो आता घरी जाऊ आणि प्रतिभाचा तो लुक पण तुम्हाला दाखवतो. गाईज हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही बघा, मजा बघा. आता फक्त प्रतिभाचा मला नाही वाटत आवाज निघाल आणि खरंच ती खूप जास्त खुश होणार. जी गोष्ट मी केली त्याच्यासाठी आणली ना, खूप जास्त ती खुश होणार आहे. सो लेट्स गो होम. अरे तू स्टार्ट पण केला का? अरे बरं, स्टार्ट केलाच आहे तर सांगा मला मी कशी दिसते आहे. पहिल्यांदा अशी सजली आहे मारवाडी टाईप, जे शूट पण नाही केले ते मी असे. ब्राईट लग रहे हो आप. पण मला मी अशी छान वाटते. हा माझा चुडा फेवरेट. शादी का आहे ना? शादी काय आहे, पण ग्रीन पण आवडतो, पण जसं आउटफिट असेल त्याच्यानुसार मी चेंज करत असते. ओके, आता ना माझी कॅपॅसिटी अशी संपत चालली आहे आणि त्यात मम्मी जेवण बनवतात, मला वासानेच आता कसं तरी होतं. मला असं झालं ते पण नाही, पण मला आधी पाणी पाणी पाहिजे. कसं बायका उपवास करतात काय माहिती. हे माझ्यासाठी तर कठीण आहे बाबा हे थोडं, पण आता थोडाच वेळ राहिला. बरं ठीक आहे, तुम्हाला मी माझा आउटफिट दाखवते. बघा अशी रेडी झाली आहे मी आणि हा लेहंगा मला हे कापड मम्मींनी आणलेलं, ही ओढणी पण मम्मींनी बनवून आणली आहे आणि असा मग मी हा शिवून घेतला लेहंगा. कसं दिसतंय तू सांग, कशी दिसते मी? सुंदर सुंदर. थँक्यू. तर आता जाते आणि पूजा स्टार्ट करते. मी पूजेचं आवडते. ठीक आहे. आत्ता ना मी एक प्लॅन केला, म्हणजे माझ्या सहज डोक्यामध्ये आलं की सकाळपासून त्यांनी माझी हालत बघितली, मी थोडीशी अशी डाऊनच आहे आज, तर मग मी मुद्दामून आहे ना कधी पण मध्ये मी चक्कर यायचं नाटक करणार आहे. बघू यांची रिॲक्शन. सॉरी गाईज, बरंच त्रास देते त्यांना, पण ठीक. टेन्शन चाहिए भैया का? बस क्या, बघू ना काय होतंय, पण करूयात. नेहमी मला त्रास देतात ना, आज मी असा त्रास देते. बघू. मी करवा चौथची पूजा का करते? हां करवा चौथ मम्मी बैठो स्टोरी सुनाओ. ओके सुना रहे हो क्या करवा चौथ की स्टोरी? सुना करवा चौथ की कहानी पूजा मम्मी कंफ्यूज है. इसलिए करते हैं पति देव की लंबी उम्र के लिए. ओके इन शॉर्ट ना डायरेक्ट. हां कितो आ गए मेरे पति देव. लय दमलाय माझ्या. किती सुंदर दिसते बघा. सुंदरताचं दुसरं नाव प्रतिभा. चल तू जेवली ना, आपण पूजा वूजा करू, आपण जाऊ आता. फायनली आता हिचं आता काहीतरी खायला प्यायला भेटणार आहे तिला. छान देखने के बाद. सकाळपासून काही खाल्लं नाही पिलं नाही आणि आता 4 मजले चढली चंद्र बघायला. अरे मी हे पकडलेलं असं नका करू. इथे करू शकतो ना, इधर से दिख रहा है चांद. असं करून टाकू. बस. एकदम आळा अजून एक वाढते. मिठाई पण कसं वाटतं आता सकाळपासून आता खाते? रात्रीपासून. हा सॉरी काल आता बरं वाटतं जरा. एवढ्यात मला पहिले जाऊन खायचंय खाली. एवढ्यात ना एक घोट पिला ना तेच खूप वाटतंय मला आज. आता मला सकाळपासून असं झालंय, पाणी कधी पिईन मी. तुम्हाला काय कळणार आहे? पुढच्या वेळेस तुम्ही पण माझ्यासोबत उपवास पकडा मग. येडी आवडते का रे? कशी करते अगल एक नंबर है यार. सच में मेरी फट गई भाई. असं फटका द्यायला पाहिजे. सॉरी सॉरी. मम्मी जागेवर थंडी झाली होती, तिला उठताच येईना तिकडून. सॉरी. ये पार्ट था ब्लॉग का. इथं बीपी लो झाला असता येडे. मला बोलताच येत ना, माझी छाती झाली एकदम.
व्हिडिओ घेतला का रे? ते मम्मीला रडायसारखं आलं बघ लगेच. काहीच तुम्हाला पण असं वाटलं असेल बघून हिने हे काय केलं, पण मुद्दा पण केलेलं आहे दीपकला त्रास द्यायला. प्रँक सक्सेसफुल. शिरो गेलो ना बाईट. सो गाईज मागाशी लोक आलते बाहेर, म्हणजे शेजारचे, तर जास्त मला त्या तुम्हाला माहिती मी कॉन्शियस होतो, तर यांच्यासमोर मी काय हे केलं नाही. मी एकदम साधा असा बसलो होतो आणि आमच्या कॉलनीत आम्हीच वाटतंय केलंय करवा चौथ. तर बाहेरून पण जसं येत होतं तर खूप जण बघत होते आणि त्याच्यामुळं माझा मूड असा झाला होता थोडा की काय माहिती असं. मी एकदम शांत झालो होतो, मला हेच नाही आले. पण जे तुम्हाला मी स्टार्टिंगला बोललो होतं की प्रतिभासाठी आपण एक स्पेशल गिफ्ट आणणार आहे, तर तो गिफ्ट आहे हा. आता मी थोडं प्रँक करतोय तिच्यासोबत. ह्याच्यात बिस्किट आहे आणि त्याच्यात एक टेडी आहे. तर ह्या बॉक्समध्ये काय असणार आहे हे आता मी तिने ओपन केल्यावरच तुम्हाला कळणार आहे. सो आता मी हे बॉक्स पॅक करतो आणि प्रतिभाला बोलवतो, ती चेंज करते तिकडं. आणि तिला इनडायरेक्टली असं आम्ही हिंट दिली की तुझ्यासाठी काय आहे काय आहे, पण ती हे एक्सपेक्ट नाही करणार की एवढं भारी गिफ्ट भेटणार आहे. सो आता याला मी पॅक करतो. गिफ्ट्स रेडी आहे. आता बघा तिचे रिॲक्शन्स काय असणार. तिला माहीत पण नाही की काय केलं काय नाही, आणि सगळे खूप जास्त दमले. जसं तुम्ही पाहिलं होतं तिची अवस्था थोडी हाय डाऊन आता अजून पण हा मोमेंट खूप स्पेशल असणार आणि ती हा करवा चौथ परत कधी विसरणार नाहीये. सो लेट सी काय होतं बघू. आता मी इकडं लपवलंय सगळं. आता जाऊ प्रतिभाला बोलू, ती डॉलच्या रूममध्ये चेंज करून बसली आहे. सो बघू आता. हा तुला चेंज करायला कोणी लावलं होतं? अरे दीपू किती वेळ झाला मी ते घातलेलं, तुम्हाला हेवी होत होतं ते. तुला आता बरं वाटतंय का? हा आता थोडस ठीक आहे, पाणी पिलं ना बरं वाटतंय जरा. चल मग रूम मध्ये आता झोपू, मला ब्लॉग एंड करायचा आहे परत. रूम मध्ये चला झोपायला. ठीक आहे, मला तशी झोप आली आहे. झोप मग चल, मला झोप आली आहे. मी तगली मी आज कर अशी का वागताय, मला ते नाही कळत. ब्लॉग एंड कर, मला झोपायचं आहे. ओके गाईज खूप थकलोय आता, सगळं छान झालंय. थांब एक मिनिट, मला एक गोष्ट सांगू दे आता. तू मागच्या ब्लॉग मध्ये काहीतरी मागितलं होतं ना माझ्याकडनं, करवा चौथचं काय, तर तुझ्यासाठी आणलंय मी काहीतरी गिफ्ट. खरं का डॉल? हा ना इकडे ये ना एक मिनिट. तुमचं जरा जास्तच प्रेम वाढलंय का माझ्यावरचं? प्रेम नाही वाढलंय, मला एकदम जास्त झोप येते आणि मम्मी वगैरे झोपलेत बाहेर. सो जास्त जोरात नाही बोलू शकत. ही एक्साइटमेंट गाईज बाहेरच करायची होती, पण हिने आतून आउटफिट चेंज केलंय जेवल्यानंतर आणि पाहुणे आलते, त्यामुळे आम्हाला ते जास्त पार्ट कंटिन्यू करता नाही आलं. डॉल हिच्यासाठी मी गिफ्ट आणलंय. हाँ तो तू अभी सिर्फ ये कर कैमरा, मैं इसको एक एक चीज दूंगा. गाइस तिची अवस्था तर थोडी खराबच आहे, कारण 24 तास काय खाल्लं पिलं नाही. आता तिने खाल्लं म्हणून ती अशी झाली. मी पण सकाळपासून बाहेर आहे. मला एवढंच सांगायचं, मी सकाळपासून मी पण फक्त पोहे खाल्ले. ते पण का, कारण आदल्या जो मागचा ब्लॉग होता तुम्ही पाहिला ना, तो मी अख्खी रात्र एडिट केलाय सकाळी 6 पर्यंत आणि 6:30 मी क्रिकेट खेळायला गेलो. म्हणजे मी झोपलोच नाही अजिबात. माझे डोळे बघा, 6:30 क्रिकेट खेळायला गेलो, तिथं 10:30-11 आलो. मग आल्यानंतर मला पाणी ऑब्व्हियसली पिणे हे पिणे, पण मी ट्राय केलं. मी पण सकाळपासून फक्त पोहे खाल्ले. तुला पण माहिती. आता मम्मी मला बाहेर ते सोडत होते. पण नेक्स्ट टाइम तुम्ही माझ्यासोबत. हा मी जर क्रिकेट खेळायला नसतो गेलो, मेन माझा तोच इश्यू झाला. मला आवड आहे, मला लय कस तरी झालं, कारण अख्खी रात्र एकतर झोपलो नाहीये. त्यात आदल्या दिवशी असं जेवलो पण नाही, नीट भूक पण लागली होती. ते चला ते सगळं सोडा, सांगते तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय मी. ठीक आहे उघड लवकर, एवढा वेळ नाहीये. चांगलं गिफ्ट तर आहे तुला. किचन दिलंय तर अडपायचं बरं. सकाळ तुला मॅचिंग पण येते. ए तुझं काय मध्ये मी अजून गिफ्ट होतं. ठीक आहे हे नाही देत. ह्याच्यात डायमंड रिंग ओपन कर की. काय 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 आमचे मग गाईज मम्मी झोपली. मम्मीला पण माहिती आहे, मी लवकर उठते ना 5 वाजता. मस्त तुझ्यासाठी एक डायमंड रिंग आणली मी. अरे किती भारी गिफ्ट आहे ते. तुला चहा आवडतं ना? आपण मी असं नाही
नाही नाही नका देऊ जा. बरोबर ठीक आहे. नका देऊ राहू द्या. मी झोपते. झोप. गुड नाईट. लॉग इन करो. गिफ्ट खतम. गिफ्ट झालेले आहेत. मला छान गिफ्ट भेटले. खूपच छान गिफ्ट भेटले. बस मी खूप खुश आहे त्याच्यामुळे. खूप जास्त. तू एक्सपेक्ट केलं होतं काय? मग करवा चौथला गिफ्ट देतात मला माहित मी नव्हतं. तिथं बाहेर एवढे लोक आले. तुझं काय रे बाहेर एवढे लोक आले त्यावेळेस तर मला त्या तिथं काय बोलले नाही. डायरेक्ट दोघं लाजलो असं वाटत होतं. काय लय मोठी भांडणं केली हे केली. हा वाटतच नाही यार थोडं. ते जाऊ दे ना. मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये बोलले नव्हते. गाईस करवा चौथ बघायला ना शेजारच्या इथनं तिथनं कमीत कमी 5-6 लोक आले. आणि हिचं तर थोडं काल हिला पण वाटलं आणि मला पण. आम्ही असे नर्वस झालो ना की काहीच सुचत नव्हतं की काय बोलू काय म्हणून तो पार्ट नाही करता आला. मला पाणी फर्स्ट टाइम होतं ना. मला पण समजत आणि ही ब्लँक झाली काल. मला माहित नव्हतं. आणि वर पण जेव्हा आम्ही टेरेसवर गेलतो ना गाईस तिकडं समोरच्या बिल्डिंगचे पण लोक टेरेसवर रात्री राऊंड मारत ते पण बघतात. आणि आई शपथ मी सांगतो आमच्या आसपासचे लोक जेव्हा असं बघतात तुम्ही मी एवढा कॉन्शियस झालतो ना नेक्स्ट लेवल. मी काय आणि ती चक्कर आली आणि पडली गाईस. आई शपथ सांगतो माझं अंग थंड पडलं होतं. एक तर तिथं ते लोक बघतात हे बघतात ते सोडा. आणि जेव्हा तिने ती ऍक्टिंग केली ना मी आई शपथ सांगतो हिची शपथ माझं अंग थंड पडलं होतं. मी काय करू. मैं उस टाइम कैमरा ऑन रखना भूल गई थी. थोड़ा सा कॅप्चर हुआ. मी तिला खुणावलं पण तिला वाटलं की नंतर घ्यायचंय त्याच्यामुळे तिने कॅमेरा ऑन ठेवला. एक पण गिफ्ट नाही आवडलं ना एवढं प्रेमाने दिलेलं. आता खरं सांगा चांगलं गिफ्ट आहे. ओपन कर ना. मी काय सांगू तुला. काय सांगू 24 तास एवढं त्या दोन्हीसाठी मला असं फसवलं ते. एकच दिवस माझ्यासाठी उपास ठेवला काय तुझ्यासाठी कल्ली भारी गिफ्ट आणू का? हा हो नवरा नेलेच पाहिजे गिफ्ट. काय दिलं मला माहिती दिलं तुला बर्बनचं बिस्किट लागू बुडॉल. हो ठीक आहे ना. ते तसंच काहीतरी ह्याच्यात काही खेळणं असेल अजून बाकी काय. हो ना डॉल तुला माहित असेल है ना. तिला माहिती गिफ्ट काय. गाईज तुम्हाला काय वाटतं काय असणार आहे याच्यात. तुला काय वाटतंय. चेन वगैरे काय. चेन ऑलरेडी तुला किती चेनी द्यायची अजून. काय वाटतंय ज्यांनी कोणी एवढा वेळ वाट बघितली गिफ्ट साठी तो पेश करते. मैंने प्रतिभा को करवा चौथ को क्या गिफ्ट दिया वो है ये. नको ना उद्या उघड राहू दे. नको ना तू ओरडशील मला. काय यार दीपू याचाच बॉक्स आहे ना. या मंगळसूत्राचा बॉक्स दिलाय ना तुम्ही. यार झोपते मी आता. बाज झालं मी करेक्ट सांगू का तुला. पुढच्या करवा चौथला प्रॉमिस तुला चांगलं गिफ्ट आणेल. ठीक आहे. पण एक गोष्ट आहे. पण नाराज केलं. ठीक आहे मग तुला खुश करू का एका मिनिटात. मला ना डोळे बंद कर ना. डोळे बंद कर आणि तुला माझी शपथ आहे जर उघडलं तर. उघड आता काय राहिलंय. थांबा मला बघू दे. जरा बघू का अशात जाऊ. दीपू खरंच हात काढ. नाही खोटच. दीपू खोटा आणलाय का हे. नाही ना दीपू खरं सांगा. तुला कळेल ना. हात काढ ना. मला दाखवते ना मी काय गिफ्ट केलंय तुला. गाइस मुझे इस चमक से ही पता चल रहा है. मला वाटलं रडशील वडशील काहीतरी करशील. काय नाही ना. काय रडत बसू. रडलं की तिकडून पण मला बोलता की नुसते रडते. कसं वाटलं गिफ्ट. मस्त खूप छान. नकली बघ ते. 2च मिनिटं थांबा मी सांगते. डर काढ ग. मी काढतो थांब. हातात धर. हे नकली आहे. हा नकली आहे गाईस. हे नकली दिसते तुम्हाला. हा आणि किती सुंदर डिझाईन आणली तुम्ही. वेगळं असं. कसं एक पप्पी तर बनती. थँक्यू. नेक्स्ट ब्लॉग मध्ये हे घालून ब्लॉग करायचं आताच सांगतोय. नेक्स्ट टाइम. ही पण माझी चॉईस आहे. हा हे पण त्यांची चॉईस आहे. ही आमच्या दोघांची चॉईस मिक्स आहे आणि ही फक्त माझी चॉईस आहे. ब्युटिफुल काय म्हणतात त्याला मंगळसूत्र फॉर माय ब्युटिफुल वाईफ.
डायमंड का मंगळसूत्र. असं तो- नवऱ्याने बायकोसाठी मंगळसूत्र आणणं अशी एक वेगळीच मजा आहे यार, वेगळीच feeling पण आहे. तू सगळं फ्लॉप केला प्लॅन. काय flop तू केलं? आउटफिट चेंज केला न सांगता. मला थोडीच माहित होतं की तुम्ही असं काही काहीतरी आणणार असतं ना आहे, रे. काय. मला मी idea सगळं पण नव्हती इथे आवडीची. थोडी झोप पण आली, थोडा माझा मूड ऑफ ह्याच्यामुळे पण येते. त्या आउटफिट मध्ये किती म्हणजे ते काय म्हणतात त्याला, घागरा लेहंगा वगैरे घागरात किती सुंदर दिसला असते. ठीक आहे. हे पहिला करवा चौथ मी जसं स्टार्टिंगला तुम्हाला म्हणलं होतं की खूप जास्त स्पेशल करणार आहे, मेमोरेबल करणार आहे, ते मी केलं. तर हे तुमच्या पहिला मग करवा चौथचं गिफ्ट एवढं. मी कधीच नाही विसरणार. खरंच हे कधीच नाही तुमच्या विसरणार. पाया पडू. नाही ना गं, माझं- थँक्यू एवढं माझ्यासाठी केलं. Thank you. असेच गिफ्ट देत राहा मला, आणि असंच सोबत आता राहा. झोपू. आणि गाईज आय एम रिअली सॉरी, आता इथून ब्लॉग एंड करतो कारण खरंच अवस्था नाही. मी जवळजवळ 48 तास झोपलो नाही आणि आता मला झोपायचं आहे. सो ज्यांनी कोणी हा ब्लॉग इथवर पाहिलाय, एक मिनिट, मला एक बोलायचं होतं. गाईज, मी जे चक्कर याचं नाटक केलंय आणि त्यांनी जी ह्या दोघांची हालत झाली, मम्मींची आणि दीपकची, खरंच तुम्हाला बघून असं वाटेल की काय या मुलीने असं केलं असेल, मुद्दामून हा प्रँक वगैरे का केला असेल असा. पण मला एक त्यासाठी सेकंड खरंच लक्षात खूप पण नाही sorry. आलं, एक सेकंड लक्षात पण नाही आलं की ही प्रँक करते. कारण ही पडलीच अशी की डायरेक्ट जीव असं सोडून दिलं त्याने तो लांगाचा. ते उगाच कॅमेरा चालू नव्हता ठीक आहे. म्हणून. सो गाईज आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आता आमची झोपायची वेळ झाली आणि उद्या म्हणजे ज्यावेळेस ब्लॉग अपलोडिंग संडे आहे, तर तुमचा संडे आय होप आम्ही स्पेशल केला आहे. सो नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून. आणि हा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो चॅनलला लाईक करा, तुम्ही अजून सांगतो लाईक करत नाही, आणि सबस्क्राईब करा गाईज, सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग आपण इथंच एंड करतो. बाय बाय.